नमस्कार. राज्यातील 3 लाखापेक्षा जास्त संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, त्यासोबतच 24 ते 25,000 श्रावणबाळ सेवानिवृत्त पेन्शन योजनेअंतर्गतचे लाभार्थी हे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे जे काही वितरण आहे त्याची वाट पाहत आहेत. दर महिन्याप्रमाणे 15 तारखेच्या नंतर त्यांचा त्या महिन्याचा हप्ता वितरण करण्यात येतो. परंतु अद्याप 5 दिवस उलटलेले आहेत, परंतु त्यांच्या हप्त्याचं वितरण या महिन्याचं नोव्हेंबर महिन्याचं झालेलं नाहीये. मग त्यातच ही संभ्रमाची अवस्था आहे, की वाढीव पेन्शन पण लागू झाली होती, पण ती अजून मिळालेली नाही. काही लोकांना मागच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासूनच लागू झाली, काहींना लागू झाली नाही. तर मग नेमकं कधी मग आपण नेमकं पाहूया, की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची जी तारीख फिक्स झाली आहे ती नेमकी काय आहे आणि कोणत्या व्यक्तीला 1,500 मिळतील, कुणाला 2.5 मिळतील, कुणाला 3.5 मिळतील याची सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे जे कोणी मित्र आहेत, जे निराधार आहेत किंवा श्रावणबाळ पेन्शनचे लाभ घेत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, जी माहिती राज्य सरकारकडून येते त्यामध्ये जे वाटपाचं पोर्टल आहे, हे जवळपास 2 ते 3 दिवसासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. म्हणजेच 18 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत, ज्यामध्ये की डीबीटी वाटपाचा काम हे सुरू राहणार आहे बॅक एंडला असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, की ज्याही वेळेस पैशाचं वाटप सुरू असतं त्यावेळेस हे पोर्टल बंद झालेलं असतं वाटप करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ आपण समजू शकतो, की 20 तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत पैशाची वाटपाची प्रोसिजर ही सुरू झाली होती आणि आज 21 नोव्हेंबरपासून जे कोणी पात्र लाभार्थी लाखोच्या संख्येत संजय गांधी निराधारमध्ये असतील, हे हजारांच्या संख्येत श्रावणबाळ योजनेचे असतील, त्यांना लाभ हा मिळणार आहे. त्यामुळे 21 तारीख, 22 तारीख, 23 तारखेपर्यंत तुम्ही लाभ हा प्राप्त करून घेऊ शकता. तुमचे खाते तपासू शकता किंवा SMS-च्या माध्यमातून तुम्हाला त्याचे संकेत मिळून जातील. आता त्यासोबत असं संभ्रमाचं वातावरण आहे, की कुणाला 1.5 मिळणार, कुणाला 2.5 मिळणार, 3.5 कुणाला मिळणार. तर यामध्ये जे अपंग नाही आहेत त्यांना 1.5 आहे, तर ते 1.5च राहणार आहे. परंतु जे अपंग आहेत त्यांना वाढीव ₹1,000 जे सरकारनं मंजूर केलं होतं आणि तसा जी-आर काढला होता आणि ऑक्टोबर महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार होती. आता ज्यांना कुणाला ऑक्टोबर महिन्यामध्ये 2.5 मिळालेले आहेत त्यांना याही महिन्यात 2.5च मिळतील. परंतु ज्यांना ऑक्टोबर महिन्यात 1,500 मिळालेले आहेत आणि आता त्यांचं नाव हे नोव्हेंबर महिन्यामध्ये 2,500 मध्ये घेतलेलं आहे आणि जो उर्वरितचा जो काही वरचा डिफरन्स आहे 1,000चा तोही या महिन्यात तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात फक्त 1.5च मिळाले असतील, तर आता तुम्हाला 1,000 अतिरिक्त मिळून अशा प्रकारे 2,500 नोव्हेंबरचे आणि 1,000 ऑक्टोबरचे मिळून 3,500 ही मिळणार आहेत. आता ही बातमी केवळ अपंग लोकांसाठी आहे, ज्यांना की वाढीव 2,500ची पेन्शन मिळणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.